श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व स्वामी भक्तांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी प्रिया, इंडियन मॉम प्रिया या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. यंदाची वटपौर्णिमा कधी आहे, तारीख, मुहूर्त, प्रार्थना आणि पूजा याबद्दल आज आपण इथे जाणून घेणार आहोत. हिंदू संस्कृतीत सुवासिन महिलांसाठी वटपौर्णिमेच्या व्रताला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि संसारात सुख समृद्धी यावी यासाठी हे व्रत मोठ्या श्रद्धेने केले जाते. यंदाची वटपौर्णिमा ही 29 जून वार सोमवार रोजी आहे. ही पौर्णिमा सकाळी पहाटे 3:07 चालू होणार असून ही पौर्णिमा 30 जून 2026 रोजी पहाटे 5:27 समाप्त होणार आहे. तर पूजेचा शुभ मुहूर्त आहे 29 जून रोजी सकाळी 6:30 ते दुपारी 12:30 या वेळेत आपण वटपौर्णिमेची पूजा करू शकतो. पूजेसाठी लागणारं साहित्य: हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले, सुती पांढरा धागा किंवा रेळ, 5 प्रकारची फळे. यामध्ये आपण आंबा, फणस, जांभूळ, केळी किंवा जे काही फळे आपल्याकडे अवेलेबल असतील ती फळे आपण घेऊ शकतो. देवासाठी विड्याची पाने आणि सुपारी, ओटी भरण्यासाठी खण आणि नारळ, बांबूची छोटी सुपे वाण देण्यासाठी. यामध्ये आपण हरभरे, फळे ठेवली जातात. धूप, दीप, निरंजन आणि कापूर. वटपौर्णिमेची पूजा कशी करावी? वटपौर्णिमेची पूजा पारंपरिक पद्धतीने कशी करावी? तर सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि या दिवशी सुवासिन महिलांनी छान नटून थटून हिरव्या बांगड्या आणि पारंपरिक साडी परिधान करावी. शक्यतो तर साडीच घालावी. वडाच्या झाडाजवळ जाऊन जागा स्वच्छ करावी किंवा कुंडीत लावलेल्या झाडाजवळील जागा स्वच्छ करावी. झाडाच्या मुळाशी किंवा खोडापाशी हळद कुंकू व्हावे. अक्षदा आणि फुले अर्पण करावीत. सावित्री आणि सत्यवान यांच्या स्मृतीला वंदन करून वडाला ऋतुफळे आणि विड्याची पाने, सुपारी अर्पण करावीत. सुतात भिजवलेले आंबे किंवा पाण्याचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर वडाची खण नारळाने ओटी भरावी. हातात पांढरा सुती धागा घेऊन वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा घालताना तो धागा वडाच्या खोडाला गुंडाळायचा असतो. शास्त्रानुसार कमीत कमी 7 फेऱ्या किंवा इच्छेनुसार 108 फेऱ्या माराव्यात. शेवटी निरंजनाने वडाला ओवाळावे, आरती करावी. घरी आल्यानंतर किंवा मंदिराच्या ठिकाणी इतर सुवासिनींच्या बांबूच्या सुपात हरभरे आणि फळे देऊन वाण द्यावे. एकमेकींना सौभाग्यवती भव असा आशीर्वाद द्यावा. हे सावित्री देवी, हे वटवृक्ष मला अखंड सौभाग्य आणि दीर्घायुष्य लाभू दे. माझ्या संसारात सुख समृद्धी आणि संततीचे सुख नांदू दे असे पूजा स्वीकार कर असा नमस्कार करावा. जर हा श्लोक तुम्हाला येत नसेल तर मला आणि माझ्या पतीला उत्तम आरोग्य लाभू दे, आमचा संसार सुखाचा समृद्धीचा व्हावा, जन्मजन्मी मला हाच पती मिळू दे अशी प्रार्थना करावी. आणि वटपौर्णिमेचा उपवास हा संध्याकाळी सोडावा. जर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ मधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन माहितीसाठी भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ, श्री स्वामी समर्थ.